पण जय भीम बोलायला लाज वाटते नागऱ्यांना, का लाज वाटते? जय भीम बोलायला लाज वाटते नागऱ्यांना, का लाज वाटते? जय भीम बोलल्यानं तुम्ही ज्या बापाचं खाल्लेलं आहे त्याच्याशी इमानदारी व्यक्त करण्याचा जय भीम शब्द आहे. पण तर तुम्ही चौदार तळ्यावर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना पण अभिवादन करायला पाहिजे होतं, कारण ते आरक्षणाचं मूळ आहे. पाणी सुद्धा तुम्ही पिऊ देत नाही, इतकी नीच आणि नालायक हा देश आहे. हे तुम्हाला तलवार तोडायची नाही. सगळीकडून मार खाल्ला, सगळ्या मोगलांनी पोर्तुगीजांना हरवलं, यांच्या सगळ्या कपडे फाडले, तरी पण आम्ही क्षत्रिय हा जो अहंकार आहे तो अहंकार तुम्हाला कळत नसेल तर भीमा खोरेवाला जा, तिथला स्तंभ बघा. आणि कोणी हरवलं या 28 कुठलाही पराक्रम नाही केलाय. ते क्षत्रियांनी एकच पराक्रम केलाय, मागासवर्गीयांच्या जमिनी, मागासवर्गीयांची इज्जत, मागासवर्गीयांची प्रतिष्ठा धुळीस मिळवलेली आहे. आणि म्हणूनच अॅट्रॉसिटी कायद्याची निर्मिती या देशात करावी लागते. आज जर कुर्मी दाखले भेटले तर कुर्मी दाखले घेऊन हे आपल्या देशाला विकणार आहेत, कारण यांनी कुठलीही कमाई केली नाही, कुठलं कर्तृत्व गाजवलं नाही. तुम्ही देशाचा इतिहास बघा, सगळे मागासवर्गीय लोक आलाय, त्यांची संपत्ती 42,000 एकर जमीन उदयनराजेंचे भोसलेंची आहे. का छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सांगितलं होतं का रयतेच्या जमिनी स्वतःकडे ठेवा? सर, खूप खूप स्वागत तुमचं CWC न्यूजमध्ये. सगळ्यात पहिला माझा प्रश्न आहे की सध्याला आपण ज्याप्रमाणे OBCच्या संदर्भामध्ये भाष्य करत आहात, तुम्हाला भीती वाटत नाही का की तुमच्या देखील गाड्या फुटल्या जातील, तुमच्या घरावरती देखील आंदोलन होईल किंवा जाळपोळ होण्याची शक्यता होईल? हा जो अप्रांत पट्टा आहे म्हणजे कोकण पट्टा आहे, हा 2000 सालापासून बंडखोर पट्टा आहे. म्हणजे समतेच्या विरुद्ध विषमता लादण्याचा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा सम्राट अशोकाच्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आम्ही आरमारे लोक हे कोणालाही घाबरलं नाही. देशातल्या लोकांची विशेष सोडा, इंग्रज, पोर्तुगीज, मोगल या सगळ्या आक्रमणांना पचवलेला हा पट्टा आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्यांना आम्ही घाबरत नाही. प्रश्न आहे आमच्या मनाच्या स्वातंत्र्याचा. ते स्वातंत्र्य बेडरपणे, निडरपणे मांडलं पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अन्याय अत्याचाराचा उद्देश घेऊन कोणीही येवो कोकणामध्ये, त्याला हा विरोध होणार, तो न्यायासाठी होईल. आम्ही कोणाच्याही विरुद्ध उगाच जायचं काहीच कारण नाही. परंतु आमच्या हक्क, अधिकार आणि आमचं मानसिक स्वातंत्र्य हे दाबण्याचा प्रयत्न कोणी केला तर नक्की विरोध होईल. गाड्या फोडण्याचा आता मराठी क्रांती मोर्चाच्या काळात सुद्धा कोपरखान्याला 60-65 गाड्या फोडल्या, घणसोलीमध्ये फोडल्या गेल्या. परंतु त्याचे जे रिॲक्शन आहेत हे महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यकर्त्यांना माहीत आहेत. आणि त्याच्यामुळे इथल्या आरमारी लोकांच्या विरोधात उगाच कोणी जाऊ नये. या कोकण पट्ट्याची समृद्ध अशी महामुंबई जी आहे तिची शांती बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करू नये, अशी माझी विनंती या सगळ्या आंदोलकांना आहे. सध्याला जे आरक्षणाचा जो विषय चालू आहे याच्यामध्ये सुरुवातीला आरक्षण जर तुम्ही पाहिलं तर 4 प्रकारचं आहे. पहिलं आरक्षण आहे शिक्षणातलं, नंतर नोकरीतलं, नंतर पदोन्नतीतलं आणि चौथं म्हणजे राजकीय. या आरक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला वाटत नाही की राजकीय ज्या महत्त्वाचा जो टप्पा आहे त्याच्यावरती यांचा डोळा आहे? म्हणून प्रश्नच नाही की आता आपल्याला माहित आहे की उच्चवर्णीय ज्या जाती आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, यांनी मनुस्मृतीच्या आधारे या देशाची लूट केली आणि शोषण केलं. आणि त्यामध्ये स्त्री, शूद्रातिशूद्र हे शोषित झाले किंवा ते मागासवर्गीय झाले. त्याला कारण आकाशातला देव किंवा राक्षस नाहीत तर इथले, किंवा मोगल, पोर्तुगीज नाहीत तर या देशातले उच्चवर्णीय आहेत. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी पण स्त्री, शूद्राती हा शब्द वापरला. त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना स्त्रिया, OBC, SC, ST हे नामाभिमान केलं आणि सांगितलं की ह्यांचं शोषण झालेलं आहे आणि यांचं शोषण झालं म्हणून त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षणाला कारण ठरलेले लोक आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. ज्यांच्यामुळे शोषण झाले त्यांना आरक्षण देण्याचा प्रकार, आता जी मागणी होते, हा संविधानाच्या विरोधी आहे. असं असताना सुद्धा आपल्याला माहित आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागणी नसताना, आंदोलन नसताना कुठलाही सर्वे, आता जे फडणवीस सारखे बोलतात ना की इम्पिरिकल डेटा पाहिजे, अहो EWS साठी कुठला डेटा तुमच्याकडे होता? तरी सुद्धा तुम्ही त्यांना आरक्षण दिलं आणि सांगितलं की या देशातले उच्चवर्णीय आता गरीब झाले. आता गरीब झाले याचा निकष कसा लावणार? तर तुम्ही आदिवासींपेक्षा गरीब झालेत का? तुम्ही मातंगांपेक्षा गरीब झालेत का? तुम्ही बौद्धांपेक्षा गरीब झालेत का? तुम्ही VJNT, NT, भटके विमुक्त यांच्यापेक्षा गरीब झालेत का? तर गरीबाचा निकष लावताना सुद्धा श्रीमंत कोण हा मोठा प्रश्न आहे. तरी सुद्धा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना 100% आरक्षण, ज्यामध्ये मागासवर्गीय आरक्षण घेणाऱ्याला प्रवेश नाही, असं EWS आरक्षण लावलं गेलं. आणि त्याच्यामध्ये पण 80% आरक्षण मराठ्यांनी घेतलेलं आहे. आता 80% आरक्षण घेतलेलं आहे ते 20% EWS मध्ये बसतच नाहीत, कारण ते मागासवर्गीयच नाहीत, कुठल्याही अर्थाने मागास नाहीत, आर्थिक अर्थाने पण आणि सामाजिक पण नाहीत.
तरी सुद्धा त्यांना ओबीसीमध्ये यायचं आहे, कुणब्यांचे दाखले पाहिजेत. हे दाखल्यांची जी गरज आहे त्याचं कारण आहे की 73वी घटना दुरुस्ती झाली, त्यामध्ये सांगितलं की बाबा महानगरपालिकांमध्ये SC ST OBC यांना किमान आरक्षण द्या. कारण राज्याचं अख्खे मंत्रिमंडळ, डझनभर मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री हे ब्राह्मण मराठ्यांचेच आहेत. आजही अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ह्या जागा अडवल्यात, मागासवर्गीय महाराष्ट्राच्या जागा अडवल्यात. आणि असं असताना त्यांना महानगरपालिका, ज्या नवी मुंबईत आपली मुलाखत चालू आहे त्या नवी मुंबईतला एकही OBC नगरसेवक, आगरी कोळी नगरसेवक बोलायला तयार नाही. तो एक तर अज्ञानी पण आहे आणि भित्रा पण आहे. गणेश नाईकांसारखा बलाढ्य नेता यावर बोलत नाही. तिकडे छगन भुजबळांनी डरकाळी फोडली, मग नाईक साहेबांसारख्या आगरी माणसाला का बोलता येत नाही? त्यांचा दोष नाही, त्यांचं प्रबोधन कोणी केलेलं नाही. आणि मी भगवान बुद्धांनी ज्या पद्धतीने सांगितलं की अज्ञान हेच मोठं दुःख आहे, दुःखाचं मूळ कारण अज्ञान आहे, तसं इथल्या नवी मुंबईतल्या नगरसेवकांचं OBC नेत्यांचं दुःख हे अज्ञान आहे. त्यांना माहीत नाही की आम्हाला महापौरपद कसं भेटलं, म्हणजे सागर नाईकला महापौरपद का भेटलं? OBC आरक्षणामुळे. आणि ज्यांना तेव्हा आरक्षण भेटलं तेव्हा OBC दाखला त्यांच्याकडे नव्हता. ही नवी मुंबईची इतिहास आहे. दिबा पाटील पनवेलचे महापौर झाले, नगराध्यक्ष झाले, हे कोणामुळे झाले? तर OBC आरक्षणामुळे. आज ही महानगरपालिका अत्यंत सुंदर, अत्यंत आकर्षक, अत्यंत श्रीमंत महानगरपालिका, नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका, ठाणे महापालिका, मुंबई महापालिका ही OBC आरक्षणाच्या कुणबी दाखल्याने मिळणार आहे. आणि हा अटॅक थेट आगरी कोळी भंडारी या OBC समाजावर आहे आणि त्यांचे भाऊ, सख्खे भाऊ SC ST आणि स्त्रिया यांच्यावर पण आहे. आणि म्हणून त्यांना हे दाखले पाहिजेत. महाराष्ट्रात यावर कोणी बोलायला तयार नाही. परंतु हे जरांगे पाटील सांगतात आम्हाला कुणबीच दाखले पाहिजेत. 80% तुम्ही EWS घेतलं आणि तुम्ही आमची गरिबांची पोरं, गरिबांच्या पोरांची काळजी नरेंद्र मोदी घेतात, बरोबर आहे. त्यांनी EWSनी घेतलं, मग तुम्हाला हे दाखले का पाहिजेत? हे दाखले यासाठी पाहिजेत, महानगरपालिकांमध्ये यांची सत्ता येत नाही. आणि सगळ्यात श्रीमंत पट्टा हा OBCंचाच आहे, कारण ते कष्ट करतात, प्रामाणिकपणे कमवतात. आणि या देशाचा इतिहास आहे, मागासवर्गीयांनी भारत घडवला. ताजमहल आम्ही बांधलेला आहे, इथले किल्ले आम्ही बांधलेले आहेत, वडार, मातंग यांनी बांधलेले आहेत. ही सगळी बांधकामं आम्ही केली आणि तुम्हाला नेहमी आईत खाऊची सवय आहे. म्हणून जरांगे पाटलांना माझी विनंती आहे, तुमच्या गरिबीचं कारण इथला मागासवर्गीय बांधव नाही, तर तुम्ही ज्या कारणाने गरीब झालात त्याचा मी उल्लेख करत नाही, तुम्हाला राग येईल. पण आपल्याला माहित आहे विजय मल्ल्याची जी गरिबी आहे ती देश लुटल्यानंतर 900 कोटी बुडवल्यानंतर त्याचे भिकेला लागला, त्याचं कारण वेगळं आहे. ह्या कारणाला इथला मागासवर्गीय 85% भारत जबाबदार नाहीत, तर 85% शोषणाला तुम्ही जबाबदार आहात. आणि आता तुम्हाला ज्यातून एखादा आमचा IAS होतोय, एखादा आमचा PhD होतोय, एखादा प्राध्यापक होतोय, एखादा सरपंच होतोय, एखादा नगरसेवक होतोय, तो पण होऊ नये. पुन्हा एकदा मनुस्मृती या देशात आणावी. म्हणून आता हे मराठ्यांचं आंदोलन कोकणात येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाचा आदर्श घेऊन सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी जी हे आहे म्हणजे हुकुमशाही आहे, मग ते पाटील कुलकर्ण्यांची असेल, त्यांनी शोषण या देशा आदिलशाही निजामशाहीमध्ये मुसलमानांनी शोषण नाही केलं, तर मराठा आणि ब्राह्मणांनी केला. यांच्या गढ्या उद्ध्वस्त केल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनावर अनेक पुस्तकं आहेत, ती वाचावी. तुम्ही रायगडच्या आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांच्या नादाला लागू नका, जे इंग्रजांचा आरमार बुडवू शकतात. तर तुमचं जमिनीवरचं राज्य बुडवायला आम्हाला वेळ लागणार नाही. आणि म्हणून नवी मुंबईत येताना ह्या सगळ्या इतिहासाचा अभ्यास करा, मग या लेकरं बाळ. अहो हा बीडचा तरुण आहे इथे आमचा, हा आमचा जयभीम वाला तरुण बीडमधून आलाय, तो नोकरी करतोय, वडिलांपासून करतोय. आम्ही सुखाने सगळ्यांना स्वीकारले. मुंबई वाढत चालले, असं पुणे का नाही वाढत, असं नागपूर का नाही वाढत, मुंबईच का वाढते, त्याची महामुंबई का होते? ही महामुंबई मातृसत्ताक आहे, स्त्रियांचा आदर करणारे आहे. भगवान बुद्धांच्या आईचा विचार इथे आहे, भगवान बुद्धांच्या मावशीचा विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळी आंदोलनं रायगडीत झालीत. जर तुम्ही रायगडावर जर गेलात तर तुम्ही चौदार तळ्यावर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना पण अभिवादन करायला पाहिजे होतं, कारण ते आरक्षणाचं मूळ आहे. पाणी सुद्धा तुम्ही पिऊ देत नाही, इतकी नीच आणि नालायक हा देश आहे. हे तुम्हाला कधी कळेल चौदार तळ्यावर गेल्यावर. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं स्वराज्य आणखी वेगळं नाही, ते मराठ्यांचं अजिबात नाही, ते मागासवर्गीय आमच्या आरमारी आगरी कोळी भंडाऱ्यांचं आहे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं रक्षण जगापासून केलंय. आणि म्हणून हे जे आहे हे OBCंच्या सत्तास्थानी प्रवेश नको, त्यांना राज्यकर्ते करायचंच नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा उल्लेख मराठा आरमार केला या लोकांनी. मराठ्यांना कुठे समुद्रात पोहता येते? त्यांनी यावं, शरद पवारांनी यावं, अजित पवारांनी यावं, अशोक चव्हाणांनी यावं, माझ्यासोबत समुद्रात उतरावं. किती पोहतात ते आपण बघू आणि ठरवू की क्षत्रिय शूर असतात का,
ओबीसी शूद्राती शूर नसतात का? त्यांची सुरुवात आज महापालिका आणि ग्रामपंचायतमधून व्हायला लागली. त्यांना राज्यकर्त्यांचं शिक्षण मिळायला लागलंय. ते शिक्षण मिळू नये म्हणून हा अट्टाहास आहे, हा बालहट्ट आहे आणि हा हट्ट आपला थांबला पाहिजे. संविधानाने जर तुम्हाला आरक्षण नाकारलंय, तुम्ही संविधानाला सॅल्यूट केला पाहिजे आणि शांत बसलं पाहिजे. देशाचा आदेश आहे. तिरंग्याला जसा आम्ही प्रणाम करतो, आम्ही राष्ट्रगीताचा जसा सन्मान करतो, त्याच पद्धतीने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा, संविधानाचा सन्मान आपण करावा, ही विनंती मराठा आंदोलकांना मी करत आहे. माझा प्रश्न असा आहे की जर मराठा समाज हा जर ओबीसी मध्ये आला तर ग्रामपंचायत, तालुका पातळी, जिल्हा पातळी, नगर परिषद, महानगरपालिका या ठिकाणी जे ओबीसींना आरक्षण मिळतं याच्यावरती ती लोक घालू शकतात का? अहो, डोळ्यांना दिसणारा प्रश्न आहे की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि गृहमंत्री झाले ते आलटावून पालटून ब्राह्मण मराठे झाले. मुंबईच्या जवळ आम्ही आहोत. आमच्या इथे गणेश नाईक आहेत, ठाण्यामध्ये राजाराम साळवी आहेत, अनंत तरे होते, इकडे रामशेठ ठाकूर आहेत. मुंबईतल्या आगरी कोळ्यांना मुख्यमंत्री होऊ न देणारी पद्धत ही मनुस्मृतीची आहे आणि त्याचं आचरण मराठे करतात. मराठे ती तलवार आहे कोणाची? ब्राह्मणांची. आणि ती सत्ता क्षत्रिय सत्ता आहे. आज महाराष्ट्राच्या सत्तेत जर आमचे लोक जाऊ शकत नसतील, मुंबईत असून आमच्याच भागात, आमच्याच गावात मंत्रालय कुलाबा कोळीवाड्यामध्ये, तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जाऊ द्याल का? नाही देणार. म्हणून वृत्ती बदलायचा विषय आहे. आणि म्हणून नेहमी मुलाखतीमध्ये मी सांगतो की जपानमध्ये जेव्हा लोकशाहीचा प्रवेश झाला तेव्हा सामुराई योद्धे जे होते त्यांनी आपल्या तलवारी खाली ठेवल्या. तिथले ते क्षत्रिय होते. सांगितलं की लोकशाहीसाठी आम्ही क्षत्रियत्व, राजेपद सोडून देतो आणि लोकांची लोकशाही करायला तयार आहोत. भारतामध्ये इथल्या क्षत्रियांना आपली तलवार सोडायची नाही. सगळीकडून मार खाल्ला, सगळ्या मोगलांनी, पोर्तुगीजांनी हरवलं, यांच्या सगळ्या कपडे फाडले, तरी पण आम्ही क्षत्रिय हा जो अहंकार आहे, तो अहंकार तुम्हाला कळत नसेल तर भीमा कोरेगावला जा, तिथला स्तंभ बघा आणि कोणी हरवलं या 28,000 ब्राह्मण मराठ्यांना ते बघा. आणि आणखी बघायचं असेल तर रत्नागिरीच्या समुद्रात या. आम्ही इंग्रजांचा पराभव केलाय, जगजत्त्या लोकांचा पराभव केलाय. तर तुम्ही कशाला हा गर्व करता? आणि म्हणून माझी विनंती आहे, जगामध्ये जे झालं, जे जे सत्ताधारी होते, जे जे भांडवलदार होते, मग ती सत्ता चर्चची असेल, राजेशाहीची असेल, ही फ्रान्समध्ये उलथून टाकलेली आहे, सगळ्या जगात उलथून टाकलेली आहे. मग भारतामध्ये ही क्रांतीची वेळ आली. आज जो अट्टाहास चालू आहे हा संविधानाच्या विरोधी आहे. अनेक लोक यामध्ये लढतायत, अनेक लोक बोलतायत, त्यांना बदनाम केलं जातंय, त्यांचे संविधानिक शब्द आहेत ते नाकारले जातात. बोलण्याची भाषा प्रत्येकाची वेगळी असेल. छगन भुजबळ ज्या आक्रमकतेने बोलतात, आमचे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते बोलतात, त्यांची भाषा वेगळी आहे, पण ते सत्य सांगतात. ते सत्य शोधलं तर तुम्हाला कळेल की आता भारतामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी नम्र झालं पाहिजे आणि लोकशाही स्वीकारली पाहिजे. अहो, प्रश्न आगरी कोळी भंडाऱ्यांचा नाही, पण एससी एसटींचं काय? एससी एसटींची येणार आहे, मी त्याच्यावरती येणार आहे की तुम्ही बोलता बोलता बोलले की एससी एसटीच्या आरक्षणाला देखील धक्का लागू शकतो किंवा त्यांच्या देखील उपजीविकेचं साधन हिसकावलं घेतलं जाऊ शकतं. हे कसं? तुम्ही महाराष्ट्रातली मागासवर्गीय अत्याचारांची जी मालिका पाहिली, जवखेडा म्हणजे सगळीकडे पाहिली, तर ह्या सगळ्या 2-2 घरं आहेत. मी स्वतः तिथे गेलो. 2-2 घरं आहेत. त्यांना अशा पद्धतीने मारलेलं आहे. म्हणजे मारण्याची पण पद्धत असते. डोक्यात गोळी घातली, त्याच्यावर काय तलवारीने वार केला, माणूस मरतो. पण त्याचे तुकडे करणं, हात तोडणं, पाय तोडणं, तो बोरवेलमध्ये टाकणं, ह्या अमानुषपणा झाला, हा क्रूरपणा झाला. हे शौर्य नव्हे, ही शूरता नव्हे. 2 घरातल्या लोकांना तुम्ही मारताय. पण तुम्हाला जेव्हा हा ओबीसी, एससी, एसटी समाज देशात 85% समाज एकत्र येईल, स्त्रियांच्या हातात जेव्हा शस्त्र येतील, तेव्हा तुम्ही काय कराल? त्याच्यामुळे कोपऱ्यात जाऊन कोणाला मारणं याला काही अर्थ नाही. आणि तुमचा क्षत्रिय म्हणून पराक्रम दाखवा ना. काल आपण हरलो, आपली टीम हरली, हरलात ना तुम्ही. नेतृत्व कोणाचं आहे? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांचं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. हे कोणाचे प्रतिनिधी आहेत? मनुस्मृतीचेच लोक आहेत ना. हा देश हरतो, तुमच्या डोळ्यासमोर हरतो. तुम्ही कधीतरी या मागासवर्गीय शूद्राती शूद्रांना संधी देऊन बघा. मग ते खेळाडू असतील किंवा बाबासाहेब आंबेडकरांसारखे तत्वचिंतक असतील. जे संविधान लिहितात ते जगाला आदर्श ठरतं. अहो, 37% गुण दिलेत तुम्ही हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. हे गुणदान जे आहे तो अन्याय आहे. आणि आज हा सगळ्या विद्यापीठांमध्ये, मराठ्यांच्या खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मागासवर्गीय मुलांवर हा अत्याचार चालू आहे. त्यांना नोकऱ्या नाकारल्या जातात. ते जरी IASच्या परीक्षेला गेले तरी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही नापास करताय. एकलव्याच्या भूमिकेत इथला मागासवर्गीय आहे आणि द्रोणाचार्यांच्या भूमिकेत तुम्ही उच्चवर्णीय आहेत. आणि म्हणून मला धोका याचा वाटतो, मला अभिमान आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे आम्हाला कुळ कायदा भेटला, आम्हाला जमिनी भेटल्या. बाबासाहेबांनी आम्हाला जमीन आणि भाकरी दिले नवी मुंबईच्या आगरी कोळ्यांना, आणि बाबासाहेबांच्या मार्गावर चालणारे दिबा पाटील यांच्यामुळे नवी मुंबईत आम्ही आज वैभवात आहोत. पण ह्यांचं जर राज्य आलं, जे एकनाथ शिंदे आज इथे ठाण्यात करतात, आगरी कोळ्यांच्या जमिनी लुटतायत. सिडकोमधली आमची 95 गावं, त्यांच्या 90% जमिनी सिडकोच्या आहेत हे एकनाथ शिंदे सांगतात. ही जमीनदारी हा सरंजामीपणा नाही तर दुसरं काय? आणि म्हणून या निमित्ताने मी तरुणांना, आगरी कोळी तरुणांना सांगतो, तुम्हाला 12.5% भेटलेत. वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी गोळ्याच घातल्या आमच्यावर, फुलं दिली नाहीत, संविधान सांगितलं नाही. ही वृत्ती या लोकांची आहे आणि ह्या देशातला अत्याचार साऱ्या जगासमोर यावर जावा. मी आपल्याला विनंती करतो की अशा प्रकारची माहिती परदेशातल्या लोकांना कळावी. काळा गोरा वाद, काळ्यांचं शोषण जसं जगाने केलं, भांडवलदारांनी कामगारांचं केलं, तसंच भारतामध्ये शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांचं शोषण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, आज त्याला सामान्य नाव आहे मराठा, ते करत असतील तर आपल्याला कळलं पाहिजे. आज एक बातमी आत्ता एक वाचली मी की राजस्थानमध्ये कुठला तरी एक माणूस आहे, तो म्हणतोय एकनाथ शिंदे एक क्षत्रिय आहेत म्हणून राजस्थानमध्ये त्यांच्या पक्षातर्फे मी लढणार आहे. म्हणजे एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये स्वतःला क्षत्रिय मान्य करतात. पण क्षत्रियांचा इतिहास काय? क्षत्रियांनी कुठलाही पराक्रम नाही केलाय. ते क्षत्रियांनी एकच पराक्रम केलाय, मागासवर्गीयांच्या जमिनी, मागासवर्गीयांची इज्जत, मागासवर्गीयांची प्रतिष्ठा धुळीस मिळवलेली आहे. आणि म्हणूनच अॅट्रॉसिटी कायद्याची निर्मिती या देशात करावी लागते. आजही मागासवर्गीयांना सुरक्षेसाठी अॅट्रॉसिटी कायद्याची आवश्यकता लागते. ही आवश्यकता कोणामुळे लागते एवढं जरी शोधलं तर तुम्हाला मागासवर्गीय हे कोण कळेल आणि क्षत्रिय कोण हे पण कळेल. गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि समविचारी पक्षांनी संविधान बचाव म्हणून रॅली काढली होती आपल्या गेट ऑफ इंडियाच्या या ठिकाणी. त्या ठिकाणी विविध अशी लोक जमले होते आणि त्यांचा नारा होता की संविधान बचाव. सध्याला जे चालू आहे की जी लोक मागास नाहीत त्यांना मागास म्हणून प्रमाणपत्र वाटले जात आहेत, त्यांना ओबीसी मध्ये टाकलं जात आहे. तुम्हाला असं वाटत नाही काय का ही एक कुठेतरी घटनेच्या विरोधी कार्य चालू आहे? म्हणून सरळ विषय आहे की ज्या दिवशी सुप्रीम कोर्ट आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं मराठे हे सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत, त्यांचं शोषण आगऱ्यांनी, कोळ्यांनी, चर्मकारांनी, मातंगांनी, आदिवासींनी केलेलं नाही, कारण दुसरे लोकच नाही. आणि हे कसे हे शोषण झालेले लोक आहेत मागासवर्गीय. तर तुमचं कोणी शोषणच नाही केलं तर तुम्हाला आरक्षण कशाला? कारण संविधानाने किंवा आरक्षणाचं जे मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय ते काय उगाच नाही केलंय की मला देशाची सत्ता भेटले म्हणून काय केलं, असं नाही केलं. त्यांनी सांगितलं की मागासवर्गीयांचं शोषण जे सिद्ध होतंय त्या शोषणाला पर्याय आरक्षणाचा दिल्याशिवाय देशात समता निर्माण होणार नाही. आणि समता नसेल, विषमता वाढत असेल तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका आहे. सगळ्यात जास्त राष्ट्रप्रेमी राष्ट्रवादी कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण आता रे राष्ट्रवादीची जी खोटी वस्त्र ज्यांनी घेतलीत ते नरेंद्र मोदी असतील किंवा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील शरद पवार असतील, यांनी संविधान धोक्यात आणलंय. खरं म्हणजे कुठल्याही पोलीस स्टेशननी सांगायला पाहिजे, अरे सुप्रीम कोर्टाने जर तुम्हाला आरक्षण नाकारलंय, तुम्ही मोर्चा कशाला काढता, तुम्ही आंदोलन कशाला करता? पोलीस पण त्यांचेच, गृहमंत्री पण त्यांचेच. आज या मराठा आंदोलकांना, जरांगे पाटलांना भेटायला जाणारे माजी न्यायमूर्ती असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ असतील, यांनी संविधानाची शपथ घेतले. अरे संविधानाने नाकारलंय, तुम्ही कोर्टाचं काय केलंय? कंटेम्प्ट, म्हणजे कोर्टाचा अपमान केलाय. पण याच्यावर गुन्हा दाखल करणारा कोण आहे का? आणि म्हणून संविधान हे संपवण्याचा आरक्षण हा प्रकार आहे. मराठ्यांना आरक्षण देणं हा उपाय या देशात असूच शकत नाही, कारण त्यांनी लोकांचं शोषण केलंय. आरक्षण हे SC ST OBCना भेटलं पाहिजे. जरांगे पाटलांना माझी विनंती आहे, भटक्या विमुक्तांची काय अवस्था आहे, आदिवासींची अवस्था काय आहे, तुम्ही त्यांच्या इथे दौरे काढा ना. इथे आगरी कोळ्यांच्या एरियात येऊन सभा घेणं म्हणजे कायदा सुव्यवस्था बिघडवणं. त्यांच्या जखमीवर मीठ चोळू नका. घणसोलीची दंगल झालेली आहे, हा नवी मुंबईचा इतिहास आहे. आणि आता मराठी क्रांती मोर्चात फक्त आगऱ्यांच्या गाड्या फोडल्या, पंजाब्यांच्या नाही फोडल्या, तुमच्या केरळीवाल्यांच्या नाही फोडल्या. मग आगऱ्यांवर तुमचा राग काय? तर आगऱ्यांवर यासाठी राग आहे ही महानगरपालिका आगऱ्यांच्या हातात आहे, पनवेल महापालिका आगऱ्यांच्या हातात आहे, ठाणे महापालिका आगऱ्यांच्या हातात होती. तुम्हाला या महापालिकेतली सत्ता सातारच्या एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे खासदार आणण्याची, ओबीसीचं नेतृत्व ओबीसी करायला समर्थ आहेत, तुम्ही कशाला त्याच्यामध्ये येत आहे? आणि म्हणून हे अतिक्रमण आमच्या जिल्ह्यात आले, हे अतिक्रमण थांबवलं पाहिजे. आणि मराठ्यांचं आरक्षण हे असंविधानिक आहे. सुप्रीम कोर्टात मी याला बोलायला तयार करा, चर्चा करायला तयार आहे. तुम्हाला न्यायालयाचा अपमान जर तुम्ही करताय तर हा संविधानाशी द्रोह आहे आणि हा राष्ट्रद्रोह आहे, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. जर उद्या चालून यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं आणि शिक्षण असेल, नोकरी असेल, राजकीय असेल, पुढचं जेवढं काही आरक्षण मिळालं तर तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन दाद मागणार आहात का? 100% आम्ही न्यायालयात जाणारच आहोत.
त्यामध्ये काहीच शंका नाही. परंतु प्रश्न असा आहे की ओबीसी SC ST बेसावत असताना ते या दहशतवादाखाली घाबरलेले आहेत आज. म्हणजे बघा, गणेश नाईक माझ्यापेक्षा 1000 पटीने मोठे आहेत. मी जे बोलतोय ते त्यांनी बोललं पाहिजे. रामशेठ ठाकूरांनी बोलले, त्यांना कसलीच भीती नाही. पुढच्या 7 पिढ्या खातील एवढं त्यांच्याकडे आहे. पण माझ्याकडे किती पैसे आहेत बाबा? 500 रुपयेच आहेत. तरी पण मी बोलवलं तुम्हाला, दादा येऊन बोला, आपल्याला बोललं पाहिजे. कारण बाबासाहेबांची परंपरा आपल्याला टिकवायला पाहिजे. जबाबदारी सामान्य माणसाची आहे. आणि म्हणून हे खाणाऱ्यात शंका नाही. एकनाथ शिंदे ठाण्यातून मुख्यमंत्री झाल्यानंतर काय झालं? लोढा बिल्डरने अख्खा ठाणे जिल्हा विकून टाकला. पण विकणारा कोण आहे? एकनाथ शिंदे. नवी मुंबई विमानतळ विकलाय कोणी? एकनाथ शिंदेने विकलाय, मुख्यमंत्र्यांनी विकलाय. तो विमानतळ आहे कोणाचा? आगरी कोळ्यांचा आहे. जर शासनाला चालवायची लायकी नसेल महाराष्ट्र शासनामध्ये, जमिनी संपादित का केल्या तुम्ही? आणि आमचे लोक सांगतात त्याला नाव द्या. जो विमानतळ अदानींनी खरेदी केला आहे त्याला नाव देऊन उपयोग काय? तो अदानीचा विमानतळ आहे, जग मान्य करते. मग तुम्ही सांगितलं पाहिजे महाराष्ट्र शासनाला आम्ही जमिनी द्यायला तयार आहोत, राष्ट्रीय प्रकल्पासाठी जमिनी द्यायला तयार आहोत. पण ती विमानतळ, ती बंदरं अदानी अंबानींना एकनाथ शिंदे विकत असतील तर हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचंच आरक्षण झालेलं आहे. ओबीसी आरक्षण कुठं राहणार? आणि हा सरपंच जरी आला, हे गावं विकणार आहेत लोक. आणि विकून शेवटी बोलणार विजय मल्ल्यासारखे, आम्ही कफल्लक झालो, आम्ही भिकारी झालो. मग EWS घ्या ना, गप्प बसा ना. ओबीसीच्या आरक्षणात परत ओबीसीना सांगतात की तुम्ही EWS मध्ये यायचं नाही. हा कुठला प्रकार आहे? म्हणजे तुम्ही सगळे किल्ले बांधून घेतलेत तुमचे. तुमचं आहे ते तुमचंच आहे, पण आमचं आहे ते पण आमचं, आम्हाला तुम्ही देत नाही. हे तुम्हाला चालणार नाही. आणि म्हणून धोका जो आहे ओबीसीना, तो धोका हाच आहे की यांना जर कुणबी दाखले भेटले तर कुणबी दाखले घेऊन हे आपल्या देशाला विकणार आहेत. कारण यांनी कुठलीही कमाई केली नाही, कुठलं कर्तृत्व गाजवलं नाही. तुम्ही देशाचा इतिहास बघा, सगळे मागासवर्गीय लोकांनीच पराक्रम केलाय. आता तो पराक्रम लोकांना मी नावं घेऊन सांगण्यात तिथे वेळ नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांची एकाच माणसाची आठवण करा. जगाला मानवता त्यांनी शिकवली, जगाला मानवता भगवान बुद्धांनी शिकवली. त्यांना तुम्ही आज काय म्हणता हो? भगवान बुद्धांना तुम्ही देवाऱ्यात ठेवायला तयार आहात का? त्यांना सन्मान द्यायला तयार आहात का? कधी भगवान बुद्धांच्या पुतळ्याला तुम्ही हार घालता का? जग त्यांना सॅल्यूट करते, बाबासाहेबांना जग सॅल्यूट करते. पण तुम्ही ह्या महापुरुषांना पण शूद्र आणि अतिशूद्र ठरवायला निघालात. हे आता चालणार नाही. निसर्गाचा न्याय हा निसर्गाचा न्याय आहे. आणि निसर्गाच्या न्यायाला, गवताच्या काडीला सुद्धा किंमत असते, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे ओबीसीना की आपण जागे व्हा. सुरुवातीला सांगितलं त्यांनी की मराठवाड्यामधील मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याच्या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर मंडल आयोगाच्या अगोदर हे लोक बोलत होते की आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे. नंतर असं बातमी आली की बाबा आरक्षणच रद्द करा. मग जी लोक आरक्षण रद्द करा ही भाषा वापरत होते, तीच लोक आज आरक्षण का मागतात? बघा, आरक्षण हा नेहमी हेटाळणीचा विषय झालाय. आरक्षण घेणारे म्हणजे ओबीसी SC ST हा टिंगल करण्याचा. खरं म्हणजे हा विषय कधी येत नाही. खरं म्हणजे ॲक्च्युली आपला जो मागासवर्गीय समाज आहे हा कितीही गुणांनी संपन्न असला तरी तो छोटा आहे, तो हलका आहे, ही ठरवण्याची यांची पद्धत आहे. बरोबर आहे. मग आरक्षण ज्यावेळी आलं तेव्हा त्यांना असं वाटलं आरक्षण ही मागासवर्गीयाची गोष्ट आहे, आम्ही तर क्षत्रिय आहोत, आम्ही राजे आहोत, आम्ही आरक्षण कसं घेणार? याच भूमिकेमुळे कुणब्यांनी स्वतःच्या नावासमोर मराठा हा शब्द वापरला. का वापरला? तर आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही मोठे आहोत, आम्ही राजे आहोत म्हणून शब्द तुम्ही वापरला. आता तुम्हाला कळलं की या सगळ्या प्रकारात बाबासाहेबांच्या छोट्याशा एका पेनाच्या शाईने जे लिहिलं गेलं, ओबीसी हा शब्द लिहिला गेला, SC ST शब्द लिहिला गेला, त्या शब्दाने आज ओबीसी हा जगाबाहेर जायला लागला, पराक्रमी व्हायला लागला. हा पराक्रम बघितल्यानंतर त्या लक्षात आलं की अरे यांच्यासमोर आम्ही छोटे दिसायला लागलो. हा जो न्यूनगंड आहे मराठा समाजाला, त्यातून ही मागणी आलेली आहे. म्हणून आरक्षणाचा विरोध करणारे, आर्थिक निकषावर आरक्षण द्या असं जे अण्णासाहेब पाटील बोलत होते, त्यांना माहीत होतं की आम्ही मागासवर्गीयांचं आरक्षण घ्यायला लाज वाटते. आज नारायण राणे काय बोलतात? कुणबी दाखले आम्हाला नको का? आम्ही 96 कुळी आहोत, आम्ही क्षत्रिय आहोत. अरे क्षत्रिय आहात म्हणजे नक्की काय? तुमचा पराक्रम दाखवा ना, तुमचा कुठे काय तो. कुठल्याही क्षेत्रात दाखवा, खेळाच्या कुठल्याही. नाही तर तुम्ही या ना आमच्यासोबत पोहायला, समुद्रात लढायला या, आम्ही तयार आहोत. प्रश्न हा आहे की जन्मानेच आम्ही क्षत्रिय आहोत, जन्मानेच आम्ही ब्राह्मण आहोत आणि जन्मानेच आम्ही वैश्य आहोत, हा जो सिद्धांत आहे हा जगामध्ये चालत नाही. जगामधला लोहार उद्योगपती झालाय, जगाला मधला चर्मकार हा अमेरिकेसारख्या राष्ट्राचे पंतप्रधान झालेत. तिथे जातीवर असं शोषणावर काही नसतं. पण आज हा अहंकार देशाला मारक ठरतोय आणि क्षत्रियांमुळेच भारत हजारो वेळा गुलाम झालाय. हे वास्तव आहे. याच्यावर एक पुस्तक आहे. भारतीय लोकांचा इतिहास हा हरण्याचा इतिहास आहे, जिंकण्याचा नाही. याचा कारण यांचा प्रश्न अंतर्गत संघर्ष होता. पानिपतावर का हो हरले तुम्ही? सांगा ना. तुम्हाला अब्दाली बाहेरून येतो, त्याला तो सगळा देश सोडून येतो. तुमच्या भारत पाठीमागे होता, पण तुम्ही उपाशी राहून मेलेत का? तुमची गुरढोरं का मेली? याची कारणाचा अभ्यास करा. या सगळ्यामध्ये मला हे सांगायचं आहे की
आज जो अहंकार आहे त्या अहंकारामुळे ओबीसींची प्रगती सहन होत नाही. तुम्ही घातलेला चांगला शर्ट, मागासवर्गीयांनी घातलेला चांगला शर्ट, बाबासाहेबांचे बूट, बाबासाहेबांचा कोट यांना सहन होत नाही आणि म्हणून असे मागासवर्गीय बाबासाहेबांसारखे उच्च कोटीला जातील आणि आमचं नाव खाली जाईल या रागापोटी, या भीतीपोटी ओबीसींमध्ये आरक्षणाची मागणी होते. हा धोका केवळ ओबीसीना नाही, SC STला पण आहे. आपल्याला माहित आहे मुंबईच्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ही आगरी कोळ्यांमध्ये टिकून आहे. आगरी कोळी मातृसत्ताक आहेत म्हणून इथली बाई रात्री 2 वाजता ऑफिसमधून घरी येऊ शकते. हे शक्य आहे का कुठे बाकीच्या ठिकाणी? अजिबात शक्य नाही. मग त्यांच्या शौर्याने हे जे कोकण आणि कोकणामध्ये बाबासाहेबांनी जी आंदोलनं केली त्याच्यामुळे इथे जी समता निर्माण झालेली आहे ती समता आता यांना बिघडवायची आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेंचा जो प्रवेश ठाणे जिल्ह्यात झाला आहे ही विषमता निर्माण करणार आहे. दिबा पाटलांच्या आंदोलनाने, बाबासाहेबांच्या आंदोलनाने कोकण भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यांनी पावन आहे हे बिघडवण्याचा प्रयत्न या जरांगे पाटलांनी करू नये एवढीच माझी विनंती आहे. तुमची विद्वत्तापूर्ण भाषणं असतील, समतेची संविधानाची भाषा असेल, तुमचं स्वागत आहे. तुमच्या सभेत येऊन सूत्रसंचालन करायला मी तयार आहे. पण तुम्ही मूर्खासारखी भाषा वापरायला इथे शांती बिघडवाल तर पोलिसांना माझी विनंती आहे यांना अगोदरच सांगा असं काय इथे बिघडू द्यायची काळजी तुम्ही घ्या. कायदानुसार तुम्ही राखा ही माझी विनंती आहे. सर, तुम्ही एक प्राचार्य आहात, शिक्षक आहात. सध्याला काही सोशल मीडियावरती जे व्हिडिओ व्हायरल होतात की आम्हाला अमुक एवढे मार्क पडतात, टक्केवारी पडते, तरी आमचं सिलेक्शन होत नाही, याच्यावरती तुम्ही एक शिक्षक या नात्याने कसं बघता? हे सगळं खोटं आहे. म्हणजे मागासवर्गीयांची मुलं अभ्यासात कमी आहेत ही गोष्ट खोटी आहे. हा सुद्धा प्रचार त्याच अहंकारामधून आलाय. जसं बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत तुम्ही जायला नाकारलं होतं, तुम्ही त्यांना मार्क कमी दिले होते, हे मागासवर्गीयांच्या बाबतीत घडतंय. आणि एवढं घडून सुद्धा तो माणूस परीक्षेमध्ये आज जवळजवळ जे टक्केवारी आहे म्हणजे UPSC MPSC मधली त्यामध्ये मागासवर्गीय कुठेच कमी नाही. हा फक्त प्रचार आहे. हा तुमच्या गावात आमच्याकडे एक म्हण आहे, बेडूक असतो तो विहिरीत डॅव डॅव करतो. म्हणजे त्याला असं वाटतं विहीर ही समुद्र आहे. कधीतरी बीडमधून तुमच्या सगळ्या वाड्यांमधून किल्ल्यामधून बाहेर या, मग तुम्हाला गुणवत्ता काय असेल ती कळते. आणि ही गुणवत्ता कळण्यासाठी जगात जावं लागतं. तुम्ही भारतामध्ये किती बेडूकुड्या मारल्यात तरी भारत म्हणजे जग नाही. जगामध्ये अनेक देश आहेत आणि जगामध्ये जे जे लोक पराक्रमी त्यांनी सिद्ध केले. त्यामुळे मार्कांचं हे एक खोटं आहे. अनेक युट्यूबवर यावर क्लिप आहे, मी खोलात जात नाही, परंतु ती तुम्ही गाढव आणि घोड्याचे हे करतायत. तुम्ही कधीच आमच्यासमोर टिकू शकले नाही. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, जास्त सांगत नाही, भीमा कोरेगावला जा, रत्नागिरीच्या समुद्रात जा. इंग्रजांशी जर आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा करू शकतो, आंतरराष्ट्रीय आरमार आम्ही सांभाळू शकतो, तुम्ही कशाला गोष्टी करताय शूरतेच्या आणि गुणवत्तेच्या? तुमची गुणवत्ता 70 वर्षात आम्ही बघितली. 70 वर्षात देशाचा पराभव तुम्ही केलेला आहे. आणि म्हणून आता मागासवर्गीयांना संधी द्या. संधी नाकारलीत तर निसर्गाच्या न्यायाच्या विरुद्ध ते होईल. आणि निसर्ग न्याय सांगतोय, जात, धर्म, पंथ, लिंग, वंश यांनी कुणीच श्रेष्ठ नसतो आणि कुणी कमी नसतो. हा जो निसर्ग नियम आहे तो समजून घ्या. तुमच्यावर अन्याय ज्यांनी केला त्यांच्या घरी जा आणि त्यांना सांगा का अन्याय झालाय. त्यांची संपत्ती 42,000 एकर जमीन उदयनराजेंचे भोसलेंची आहे. का छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सांगितलं होतं का रयतेच्या जमिनी स्वतःकडे ठेवा? रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा विचार आहे. तोच बाबासाहेबांनी सांगितला. जमिनीचं सरकारीकरण करा. भूमीने आहेत त्यांना जमिनी द्या. अहो, तुमच्या जमिनी काढल्या तर तुम्ही आरक्षण नाही, पाणी पण नाही मागणार. एवढ्या जमिनी तुमच्याकडे, तरी पण तुम्ही गरीब आहात. आम्ही आज भूमिहीन झालो. या नवी मुंबईने आम्हाला भूमिहीन केलंय. आम्ही तक्रार करतो का आम्ही इथल्या भावांचं बहिणींचं स्वागत केलंय की ठीक आहे आमच्या जमिनी गेल्या, शेती गेली, मासेमारी गेली, वीटभट्टी गेली, रेती गेली, सगळं गेलं, तरी आम्ही स्वागत करतोय. आता असलेली गावठाणं अनधिकृत आहेत हे एकनाथ शिंदे त्या सिडकोच्या माध्यमातून सांगतात. एकनाथ शिंदेनी लक्षात घ्यावं, एवढा अन्याय कोणी सहन करणार नाही. आणि मी देवाची शाश्वती देत नाही, स्वर्गाची नरकाची देत नाही. तुम्ही इथे असा अन्याय केलात, विषमता लादलीत, इथेच तुम्हाला भोगावं लागेल. येणारी लोकसभा हे तुम्हाला विधानसभा दाखवून देईल ओबीसी काय करतात ते. येणाऱ्या काळामध्ये शेवटचा प्रश्न आहे सर, कोकण पट्टा ठाणे, पनवेल, रायगड, पालघरपर्यंत ज्याप्रमाणे दिबा पाटलांच्या आंदोलनामध्ये तुम्ही जनजागृती केली त्याचप्रमाणे ओबीसीच्या सध्याच्या आरक्षणाचा जो बचाव कार्य आहे त्या संदर्भात तुम्ही कशा प्रकारे जनजागृती करणार आहात? आमच्याकडे प्रॉब्लेम असा आहे की मागासवर्गीय जे जे समाज आहेत OBC SC ST आता ते तुलना करायला लागलेत की मराठा क्रांती मोर्चे किंवा मराठेचे सभा आहेत ते लाखांच्या होतात, OBC का नाहीत? अहो, तुमचं भांडण लोकांना लुटण्याचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला मोगल सैन्य लढाया करायचे तर मोगलांचे नेते काय सांगायचे, जा आणि लुटा, तुम्हाला पगार नाही, लुटीतून जे काय मिळेल, संपत्ती मिळेल, बायका मिळतील ते तुम्ही लुटायची, अशी त्यांची पद्धत होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्हाला पगार घ्यायचा,
लूटमार करायची नाही कोणाची, स्त्रिया आणि मुलांना हात लावायचा नाही, मस्जिदला हात लावायचा नाही, हे त्यांनी सांगितलं होतं. शिवाजी महाराजांचं राज्य होतं हे लुटीचं नव्हतं, रयतेचं नव्हतं. आज जी प्रेरणा आहे याच्या पाठीमागं, ओबीसींच्या महानगरपालिका ग्रामपंचायती लुटायच्या आहेत, मग लुटीला लूट करणारे येतात लोक. तुम्ही समता सांगा, लोकांना समता सांगा, लोक येतात का बघा. मागासवर्गीय समाज हा उच्चवर्णीयांच्या मनुस्मृतीच्या धर्माच्या सगळ्या दडपणाखाली दबलेला आहे आणि त्याला बोलायची भीती वाटते. मी आज जो उभा आहे ना, माझ्या 2 नोकऱ्या मी गमावल्या शिक्षकाच्या. माझ्यावर 200 लोकांनी हल्ले केलेत. हे हल्ले कोणी का केले हे जेव्हा मला कळलं, तेव्हा मला बाबासाहेब आंबेडकरांचे लोक भेटले. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पण दिलं, बुद्ध आणि त्यांचा धम्म पण दिला. आणि तेव्हा मला कळलं की आमचे लोक, आगरी कोळी लोक पैसे पाणी सगळं असून बोलत का नाही, कारण हे मुके आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक वृत्तपत्र काढलं होतं. आज सोशल मीडिया नसता तर एबीपी माझा, TV9 माझी बातमी लावू शकतो का, आग्र्यांची बातमी एखादा येऊ शकता का? तिथे नाही आहेत. तिथे असे लोक येतात की जे त्या उच्चवर्णीयांना अनुकूल आहेत. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की ओबीसी दबलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात दबला होता, आजही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कुळ कायदा दिला, पाण्याचा हक्क दिला, मनुस्मृती जाळली, चिरलेर जंगल सत्याग्रह दिला. पण जयभीम बोलायला लाज वाटते ना आग्र्यांना? आज का लाज वाटते? जयभीम बोलल्यानं तुम्ही ज्या बापाचं खाल्लेलं आहे त्याच्याशी इमानदारी व्यक्त करण्याचा जयभीम शब्द आहे. पण जयभीम हा काहीतरी वेगळा शब्द आहे. आम्ही हिंदू आहोत, गर्वश कौम हिंदू आहे. आणि ह्या हिंदुत्वाच्या नावाखाली हे बेभान झालेले लोक आहेत. यांना जागे करण्यासाठी जीवात जीव असेपर्यंत 1000 मुलाखती जेव्हा येतील तेव्हा आमचे ओबीसी जागे होतील. आणि ओबीसी जागे झाले तर SC ST मैदानात बाजूला दोन्ही भाऊ उभे राहतील. आणि म्हणून आज जी गर्दी दिसते जरांगेंच्या आंदोलनाला, त्या जरांगेच्या आंदोलनातल्या कुठल्याही एका माणसाने, कुठल्याही मराठा समाजातल्या माणसाने संविधान म्हणजे काय आणि आरक्षण म्हणजे काय याच्यावर 5 मिनिटं बोलावं. 5 मिनिटं. बाबा आरक्षण ह्यासाठी आहे, त्यांना लगेच कळेल आमच्या बापाने शोषण केलं इथल्या देशाचं, म्हणून आरक्षण द्यावं गेलंय. हे तुम्हाला माहित आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतांनी कबूल केलं की 5000 वर्षापासून आम्ही या देशाचं शोषण केलं. पंडित लोकांनी शोषण ब्राह्मणांनी केलं, पण तलवारी क्षत्रियाची होती. मार्केटमध्ये फायनान्स हा वैश्याचा होता. जर मोहन भागवत हे ब्राह्मण बोलू शकतात तर मराठ्यांनी पण बोललं पाहिजे, आम्ही पण या महाराष्ट्राचं शोषण केलंय, म्हणून त्यांच्यातलं आरक्षण आम्हाला नको, आम्ही कष्ट करायला तयार आहोत. मी प्रवीणदादा गायकवाडांचं स्वागत करतो. ते अहत तंजावर तहत त्यांचं जे म्हणणं आहे, छत्रपती जगामध्ये आमची जायची तयारी आहे. आम्ही तर पहिल्यापासून जगामध्ये आहोत. इजिप्त बरोबर आमचा व्यापार आहे, श्रीलंकेबरोबर आहे. सम्राट अशोकाच्या मुला आणि मुलींना संयोगिता, संघमित्रा यांना सगळ्यांना आम्ही श्रीलंकेत बोटीने घेऊन गेलोय. मराठ्यांना जायचं असेल तर बोटीने आम्ही नेतो. तुमचं विमानतळात तुम्हाला तिकीट भेटेल की नाही, हिंमत आरमारी आगरी कोळ्यांमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास महाराष्ट्राला कळला पाहिजे. आणि म्हणून सांगतो, दबलेले ओबीसी आहेत ते बोलू शकत नाहीत. आमच्या 1000च्या सभा नाहीत, पण मी एक सांगतो, प्रत्येक गावात 25-25 लोकांच्या सभा घ्यायला मी तयार आहे. आणि या सभा, छोट्या सभा, 450-400 मागासवर्गीय म्हणजे ओबीसी 350 आणि 100 जाती आणखी SC STच्या या जाती एकत्र आल्या तर अख्खा भारत म्हणजे 85% मागासवर्गीय आहे. त्या भारतासमोर तुम्ही काय बोलणार? तुम्ही आता विहिरीत आहात, समुद्रात या पोहायला. पुरणच्या समुद्रात सगळ्यांना पोहायचं आमंत्रण मी मराठा आंदोलनाला येतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल तर घोड्यावरून नुसतं चालून नाही चालत, समुद्रात पोहावं लागतं, तेव्हा महाराज होता येतं. छत्रपती शिवाजी महाराज महाडच्या खाडीत पोहायचे, हे सत्य आहे. आणि सगळे आपले मोठे राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समुद्रमार्गेच जगात गेले इंग्लंडला आणि म्हणून शहाणे झाले. गावातल्या डबक्यात राहून हे शहाणपण येत नसतं. आणि म्हणून प्रबोधनाचा, शहाणपणाचा मार्ग आहे. मी जे सांगितलं हे मराठा बांधवांच्या मनाला लागावं म्हणून नाही, की त्यांना सत्य कळावं. जे भगवान बुद्धांनी सांगितलं, जे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं, जे सावित्रीमाईंनी सांगितलं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, त्यांचा पाईक, त्यांचा सेवक, छोटासा कार्यकर्ता म्हणून सांगितलं. राग आला असेल तर माफ करा, पण जे सत्य आहे ते सांगणं माझी जबाबदारी आहे. हा मुका असलेला ओबीसी आहे आगरी कोळी, हा भंडारी मुका आहे, हा SC ST ओबीसी आहे. त्यांच्या वतीने बोलण्याची प्रेरणा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिले, आर्टिकल 19 नुसार दिलेली आहे. याच्यावर पुन्हा गुन्हा नोंद करायचा कोणी प्रयत्न करत असेल तर संविधान घेऊन मी सुप्रीम कोर्टात हजर आहे.